नमस्ते सगळ्यांना, स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये फक्त 25,000पासून तुम्ही कसा बिझनेस सुरू करू शकता ते मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं। आता मी तुम्हाला म्हणजे कपड्याबद्दल माहिती सांगणार आहे आणि कमीत कमी कशी ऑर्डर घ्यायची, ऑर्डर किती लांबची घ्यायची, लांबची ऑर्डर कशी घ्यायची आणि जवळची ऑर्डर कशी घ्यायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे। पहिलं खिडकी बंद करते। 2 महिन्यापासून माझा बिझनेस हा बंद केला होता। मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं काही प्रॉब्लेममुळे आम्ही आहे ते शॉप बंद केलं होतं आणि आता आम्ही परत शॉप चालू केलेला आहे। ते शॉप आम्ही घरातच चालू केलेला आहे। आम्ही तोच गाळा मागत होतो पण आम्हाला तो सध्या अवेलेबल नाही आहे। तो गाळा गेलेला आहे रेंटने। जेव्हा तो परत रिकामा होईल, बाय चान्स तसं मी म्हणत नाही होऊ नये, त्यांचा पण बिझनेस चांगला व्हावा, पण बाय चान्स कधी झाला तर आम्ही तो गाळा परत घेऊ। तोपर्यंत आम्ही हे घरात ॲडजस्ट केलेलं आहे। घरात म्हणजे एक रूम आहे ते एक्स्ट्रा आहे, तिथं आम्ही हा सेटअप लावायचं ठरवलेलं आहे। तर आपली एक फायनल ऑर्डर पण झाली, म्हणजे 2-3 ऑर्डर झाल्या फायनल, पण एका ऑर्डरचा आपण कपडा वगैरे सगळं घेऊन आलेलो आहे। तो कपडा पण मी तुम्हाला शेवट दाखवते। तर आपली ऑर्डर ही राहणार आहे, जर जवळची असेल तर आपली ऑर्डर म्हणजे फक्त आहे आपलं काम ते होलसेल आहे, रिटेल अजिबात सुद्धा नाही। आणि जर रिटेल जर करायचं म्हणजे पाहिजे असेल कोणाला तर त्याचे चार्जेस आहेत ते जास्त, म्हणजे सिंगल पीस 2 पीस असं कोणाला जर मागवायचं असेल, आपलं होलसेल असल्यामुळे आपण कमीत कमी 20 टी शर्टची क्वांटिटी ठेवलेली आहे। तुम्ही कमीत कमी 20 टी शर्टची ऑर्डर देऊ शकता। जर तुम्हाला स्वतःच्या घरात स्वतःसाठी, मुलांसाठी, बायकोसाठी म्हणजे असं आपल्या घरातल्या लोकांसाठी जर तुम्हाला टी शर्ट ऑर्डर करायचे असेल तर त्याला थोडे चार्ज जास्त लागतील, पण ते तुम्हाला भेटतील आणि घरपोच भेटतील। जर इथं येऊन कोणी जर जवळचे असेल, जर घरी येऊन जर घेणार असेल तर त्यांना थोड्याशा कमी रेटमध्ये भेटतील आणि तुम्हाला पण त्याच मध्ये भेटतील। पण फक्त कसं तुमचं जे ट्रान्सपोर्टचा म्हणजे जे मी कुरिअर करणार त्याचा जो खर्च आहे तो तुम्हाला द्यावा लागणार, बाकी काहीच नाही। जास्तीत जास्त 50-60 रुपये खर्च तुम्हाला एक्स्ट्रा लागणार आहे। तर आजपासून आहे तर आपण फायनली आपला बिझनेस आहे परत चालू करतोय आणि प्रत्येकजण मला म्हणत होते की नको नको नको, पण मी ठरवलं की नाही आता करायचं, कारण मी खूप टॉर्चर झाले। लोकांनी मला खूप टॉर्चर केलं, लोकांनी मला टार्गेट केलं आहे की हिच्यामुळे ह्यांचा बिझनेस आहे तो बंद झाला। म्हणजे तुम्हाला जर माहिती आहे आम्ही घरात दोघंच राहतो। आमच्या घरात एक लक्ष्मी आली, आम्हाला म्हणजे मुलगी झाली आणि तिच्यामुळं घरात लक्ष द्यायला कोणी नव्हतं आणि मी शॉपवर जाऊ शकत नव्हते। मिस्टरांना एकट्याला सगळं काही हँडल होत नव्हतं, कारण हा बिझनेस असा आहे असं की कपड्याचं दुकान नाही आहे की कोणी पण एक जण बसलं तरी कस्टमर करू शकतं, असं नाही आहे। इथं कपड्यापासून, धाग्यापासून, सुईपासून, कटिंगपासून, सिलाईपासून सगळं करावं लागतं। त्यासाठी या बिझनेसमध्ये एक जण जोडीला लागतो, कमीत कमी एक जण तरी लागतो। तसं तर या मशीनीत म्हणजे हे जे काम आहे त्याच्यात 4 जणांची गरज असते, पण कमीत कमी तुम्ही दोघं नवरा बायको घरातून हा बिझनेस सुरू करू शकता। जसा जसा वाढेल तसं तसं तुम्ही कारागीर ठेवू शकता, म्हणजे सिलाई, टेलर वगैरे हे ठेवू शकता। तर त्यामुळे माझ्या मिस्टरांना ॲडजस्ट नव्हतं होत। गेल्या वर्षी आमचा म्हणजे खूप लॉस झाला। लॉस म्हणजे माझी डिलिव्हरी झाली ती जानेवारीमध्ये झाली, 19 तारखेला आणि नेमकं तिथून पुढं सीझन होता। सीझन मेपर्यंत म्हणजे एप्रिलपर्यंत, मार्चपर्यंत सीझन होता। एप्रिल मेपर्यंत तर ऑफ सीझन राहतो आणि जेव्हा स्कूल उघडतात तेव्हापासून सीझन चालू होतो आणि त्या स्कूलच्या सीझनमध्येच आपला गणपती येतो, तर गणपतीचा पण खूप मोठा सीझन असतो। त्या सीझनचा आमचा खूप मोठा लॉस झाला। जेवढं माझ्याकडून ॲडजस्ट होईल, म्हणजे माझी मुलगी त्यावेळेस होती ते 7-8 महिन्याची होती, माझी बहीण येत होती सांभाळायला तिला। जेवढं माझ्याकडनं ऑर्डर काढता येतील तेवढ्या मी काढल्या, दिवस रात्र काढल्या, कारागीर पण ठेवला होता, दिवस रात्र ऑर्डर काढल्या आम्ही। पण काही ऑर्डर आम्ही काढू शकलो नाही, त्यांचा ॲडव्हान्स आम्हाला रिटर्न द्यावा लागला, त्यासाठी ते कस्टमर पण नाराज झाले। सगळ्यांची हात जोडून माफी मागते आणि परत मी आता तुम्ही सगळ्यांनी आहे ते माझ्या भरोशावर ऑर्डर दिल्या होत्या आणि तुमच्या मंडळात म्हणजे गणपती विसर्जनाला तुम्हाला तुमचे टी शर्ट घालता आले नाहीत, त्यासाठी खरं तर मी तुमची खूप मनापासून माफी मागते। पण आता असं होणार नाही। मी परत एकदा नवीन स्टार्टअप चालू केलेला आहे। प्रत्येकाने आपली ऑर्डर, जसं मला पहिलं प्रेम देत होता, जसं पहिल्या ऑर्डर देत होता तशा ऑर्डर द्या आणि मी तुमच्या ऑर्डर आहेत ते वेळेवर पूर्ण करीन। ही जबाबदारी आता माझी।
आता तुम्ही पण थोडे माझे प्रॉब्लेम समजू शकता. तुम्हाला पण माहिती आहे जेवढे पण आले होते तेवढे मी माझी बाळ घेऊन म्हणजे माझी मुलगी घेऊन यायची आणि तुमची ऑर्डर घ्यायची. हे तुम्हाला पण माहिती आहे किती छोटी होती ती, बसतसुद्धा नव्हती. पण आत्ता ह्या वर्षी परत मी नवीन ऑर्डर घ्यायला चालू केलं आहे. तर मी ॲडजस्ट करीन. तुम्ही प्रत्येकाने पहिला जसा मला जेव्हा माझं नवीन शॉप होतं तेव्हा जसं सपोर्ट केला तसं आता प्रत्येकाने मला सपोर्ट करा, भरभरून प्रेम द्या. खूप 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 म्हणजे अजिबात असं मागण्यासारखं. एक जर टी शर्ट असला ना तुमचा आता तरी मी देणार. असं कोणत्याच कारखान्यावरती देत नाही आहेत, पण मी तुमच्यासाठी ते देणार. कारण माझ्याकडनं जे चुका झालेल्या आहेत म्हणजे तुमच्या ज्या ऑर्डर फसलेल्या होत्या त्या ऑर्डर मी आता भरून काढायचा प्रयत्न करते. जर तुम्हाला एक टी शर्टची जरी ऑर्डर द्यायची असली तरी तुम्ही एक नका देऊ, कारण मला पण परवडलं पाहिजे ना. मेहनत तर तेवढीच लागते. कमीत कमी 2 तरी टी शर्टची ऑर्डर द्यावी लागेल. तुम्ही हाफ घ्या, फुल घ्या, कशीही घ्या, तुम्ही कमीत कमी 2 टी शर्टची ऑर्डर तुम्हाला द्यावी लागेल. मी तुम्हाला टी शर्ट बनवून छान असे पहिल्यासारखी डिझाईन वगैरे सगळं काय असेल ते एकदम परफेक्ट देईन. जशी पहिली माझ्या दुकानात गर्दी राहत होती तशी गर्दी आज परत व्हावी असं म्हणजे माझी इच्छा आहे. आता ते सगळं तुमच्या हातात आहे. तर ठीक आहे, चला जाऊ द्या. तर आता मी आज माझं एक पहिली ऑर्डरचा कपडा आलेला आहे. तो कपडा मी तुम्हाला दाखवते आणि मी तुम्हाला कपड्याची म्हणजे नावंसुद्धा सांगते. तर ही ऑर्डर आहे आपली पेट्रोल पंपाची ऑर्डर आहे. कॉम्बिनेशनमध्ये पीस आहेत. मागं जो मी तुम्हाला दाखवलं होतं या कलरमध्ये HP ऑर्डर होती. त्यांच्यात अजून ऑर्डर आलेल्या आहेत. म्हणजे त्यांची ऑर्डर आहे ती दिवाळीसाठी स्टॉक करून ठेवत आहेत ते. कारण स्कूल उघडल्यानंतर त्याच्या ऑर्डर राहतात. गणपती येतात, त्याच्यातच नवरात्री येते आणि त्याच्यानंतरच दिवाळी येते. दिवाळीला प्रत्येक कामगार वर्कर लोकांना बोनस आणि ड्रेस दिला जातो, जो आपला युनिफॉर्म आहे तो. तर बरेच कंपनीवाले म्हणा असं म्हणजे मोठे जे स्टाफ आहेत, पेट्रोल पंप, हॉटेल, असे प्रत्येकजण आपला युनिफॉर्मच देतात. त्यांना फॉर्मल ड्रेस देत नाही आहेत. बोनससोबत त्यांना युनिफॉर्मच देतात. तर त्या युनिफॉर्मचा ते स्टॉक बनवून ठेवत आहेत. त्यासाठी आत्ता सध्या मला दिलेले आहे ते 300 टी शर्टची ऑर्डर दिलेली आहे आणि कपडा पण मागवलेला आहे. चला तर मग मी तुम्हाला तो कपडा दाखवते. तर हा पाहू शकता तुम्ही, हा कपडा आहे. तर हे असे बंडल येतात. हे बंडल असतात 20 ते 22 किलोचे. तर 3 कलरचे आहेत. हे एक ऑरेंज आहे, एक गोल्डन येलो आहे, लेमन येलो आहे आणि एक आहे तो ब्ल्यू कलर आहे. तर हे 3 आहेत. तर ह्याचे 3 कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला बनवून द्यायचे आहेत. आणि त्याच्या अगोदर जो आपण दिला होता तो हा पॅटर्न दिला होता, जो मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवला होता. तर हा पॅटर्न दिला होता आणि त्यांचीच ही ऑर्डर आहे. कारण तुम्ही पण बघू शकता, आपण क्वालिटी देतो म्हणून आपल्याकडे परत ऑर्डर येतात. जर आम्ही क्वालिटी दिली नसती तर आपल्याकडे परत ऑर्डर आल्या नसत्या. क्वालिटी म्हणजे आता त्याच्यावर एक बोलते मी. क्वालिटी म्हणजे काय, तर दुसऱ्या कारखान्यावरती कसं कारागीर काम करतात UP बिहारचे. आता आम्ही स्वतः कटिंग करतो, स्वतः शिवतो आणि स्वतः क्वालिटी देतो. आणि आपलं काम म्हणल्यानंतर माणूस हा व्यवस्थितच करतो. कारागिरांना कसं, आता मी जरी कारागीर ठेवलेत आणि पीस रेटवर कारागीर असतात, ते मी जरी ठेवले तरी त्यांना फक्त कामाशी मतलब असते. दिवस भरायचा असतो, पीस काढायचे असतात. त्यांची क्वांटिटी आहे ती रोजचं त्यांचं टार्गेट असतं ते कंप्लीट करायचं. त्यांना क्वालिटीची काही घेणं देणं नसतं. तसं आपलं काम आहे, आपलं काम आहे, आपलं कस्टमर आहे. आपली क्वालिटी आपण जर दिली तर पुढचा कस्टमर खुश होणार आहे आणि परत आपल्याला ती ऑर्डर येणार आहे. त्यासाठी आम्ही ती खूप काळजी घेतो की कस्टमरला आहे ते क्वालिटी देण्याचा खूप प्रयत्न करतो. तर चला मग आजच्यासाठी एवढंच होतं. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुढचा आहे तो व्हिडिओ आता मी डायरेक्ट कटिंगचा टाकणार आहे, कारण आता काम चालू झालेलं आहे. कटिंगपासून टी शर्ट कटिंग कशी होती, किती क्वांटिटीमध्ये आपण कटिंग करू शकतो, टी शर्ट शिवायचे, मशीन, शिवलेला टी शर्ट सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि या पण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते, जर कोणाला हे काम करायचं असेल, घरातून जर तुम्हाला हा बिझनेस करायचा असेल तर नक्की मला DM करा आणि नक्की माझा चॅनल आहे ते तुम्ही जॉईन करा. माझ्या चॅनलवरनं तुम्हाला इथून पुढे सगळे आहेत ते बिझनेस रिलेटेडच व्हिडिओ येणार आहेत.
बिझनेस रिलेटेड म्हणजे माझा जो बिझनेस आहे हा टी शर्ट मॅन्युफॅक्चरिंगचा, त्याच्याबद्दलच व्हिडिओ येणार आहे. भरपूर काही शिकायला भेटणार आहे आणि त्याच्यातून तुम्ही पैसे पण कमवायला शिकणार आहे. त्यासाठी व्हिडिओला म्हणजे चॅनल जॉईन करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्यांना पण खरोखरच गरज आहे, जी लेडीज खरोखरच बाहेर जाऊ शकत नाही, त्यांच्यासाठी हा खूप युजफुल आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत